या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 मध्ये 144.144 ला 12ने भागल्यावर किंवा 12ने भागल्यावर भागाकार किती येतो. आता इथे जे दिलेले आहे ते काय दिलेले आहे 144.144. डेसिमल नंतर जे काही डिजिट येतात त्यांना सिंगल रीड करायचं, म्हणजे सिंगल वाचायचं, जसं 1 4 आणि 4 असं बोलायचं. बरेचदा काय होतं, बरेच मुलं काय रीड करतात 144.144. तर हे जे रीडिंग आहे ते रॉंग आहे. त्याला कसं वाचायचं 144.144. ठीक आहे. आता त्याला आपल्याला कितीने भाग द्यायचा आहे 12ने भाग द्यायचा. तर सिंपल काय करायचं, याला आपण अशा प्रकारे काय करू शकतो, भागू शकतो, डिवायडेड बाय 12. आता माझ्याकडे इथे जागा नसल्यामुळे मी काय करतो आहे, याचं उत्तर इकडे लिहिणार. ओके. आता 12ने काय करायचं, अगोदर 1ला डिवाईड करायचं. आपल्याला माहिती आहे 1 जो आहे तो 12पेक्षा काय छोटा आहे, आपण डिवाईड करू शकतो का, तो नाही. मग काय करायचं 1 आणि 4 जो आहे त्याला मिळून एक नंबर तयार करायचा. कुठला नंबर तयार झाला 14. मग 12च्या टेबलमध्ये कुठला नंबर आहे 14च्या जवळ येतो, तो 12 येतो. कधी येतो 12 1 जा 12. ओके. 12 1 जा 12. आता 4मधनं 2 गेले, किती राहिले 2 राहिले. 1मधनं 1 गेला 0. ठीक आहे. या 0ला लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय तरी चालतं. याच्यापुढे काय केलं आपण, हा जो 4 आहे तो इथे खाली लिहिला, म्हणजे कुठला नंबर तयार झाला 24. मग 12च्या टेबलमध्ये 24 येतात का, हो येतात. 12 1 12, 12 2 24. किंवा इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर 12 1 जा 12, 12 2 जा 24. मग तो 12 2 जा जो आहे 12 दोन्ही, तो 2 इथे लिहायचा आणि इथे 24 लिहायचा. 12 2 जा 24. आता 24मधनं 24 गेले, किती राहिला 0 राहिला. आता हा इथे डेसिमल पॉईंट आहे, बरोबर आहे की नाही, कारण हा 4 आपण इथे घेतला होता, म्हणजे या 4ला आपण डिवाईड केली. हा जो डेसिमल पॉईंट आहे तो हा 12च्या नंतर लिहायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, हा जो 1 आहे तो इथे लिहायचा. आता 1ला आपण डिवाईड करू शकतो का 12ने, नाही करू शकत, कारण 1 हा 12पेक्षा छोटा आहे. आपण काय करणार 12 0 जा, कारण 12च्या टेबलमध्ये 0 येतो. कसा येतो 12 0 जा 0. मग आपण इथं 0 लिहिणार आणि इथे पण 0 लिहिणार. ठीक आहे. आता 1मधनं जर 0 केलं तर काय राहिला 1 राहिला. ओके. थोडी जागा नाही आहे त्याच्यामुळे आपण काय करूया इथे लिहूया. ह्या 1ला मी काय करतो इथे लिहितो. आता हा जो 4 होता जो इथे येणार होता 1च्या बाजूला, तो मी काय करतो इथे या बाजूला लिहितो. म्हणजे कुठला नंबर तयार झाला तर हा 14. परत 12च्या टेबलमध्ये 14च्या जवळ कुठला नंबर येतो तर 12 येतो. कधी येतो 12 1 जा 12. इथं मी 12 दिला. ठीक आहे. मग मी 14मधनं 12 जर मायनस केला किंवा 4मधनं 2 मायनस केला, किती राहिलं आहे 2 राहिलं. ओके. आणि 1मधनं 1 गेला 0. आपण आता हा 4 इथे घेतला होता बाजूला, आता त्याच्या बाजूचा कुठला 4 राहिला आहे, हा 4 राहिला आहे, तो 4 आपण इथे लिहूया. म्हणजेच 12च्या टेबलमध्ये 24 कधी येतो तर 2 जा, तो 2 इथे लिहायचा आणि 24 इथे लिहायचा. 24 मायनस 24 0. म्हणजे आपलं आन्सर काय आलं 12.012. म्हणजे कुठलं आन्सर आलं आपलं सेकंड नंबर, म्हणजे बीवाला आन्सर आलं. ठीक आहे. आता या ठिकाणी सेकंड प्रश्न जो आहे 0.4/0.04 प्लस 0.04/0.4 म्हणजे किती. आता हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन काय करायचं आहे, जे बरोबर आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. परंतु ज्यावेळेला आपण अशा प्रकारच्या प्रश्नाला सोडवतो त्यावेळेला आपल्याला पाहायचं आहे की यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत का. आता डिनॉमिनेटर म्हणजे काय मराठीमध्ये छेद, याला अंश म्हणायचं आणि याला छेद म्हणायचं, याला न्यूमिरेटर किंवा याला डिनॉमिनेटर. आता हे दोघे जण सारखे आहेत का, तर नाही आहेत. का नाही आहेत,
कारण इथे दिलं 0.04 आणि इथे दिलं 0.4, सारखं नाही आहे. म्हणजेच आपल्याला LCM जो आहे, LCM लोएस्ट कॉमन मल्टिपल, ह्या दोघांचा आपल्याला काढावं लागणार. पण आपल्याला LCM काढत असताना काय करावं लागणार आहे, हे जे 0.40 जे आहे याला आपल्याला काय करावं लागणार आहे, पूर्ण संख्येमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. पूर्ण संख्या म्हणजेच काय, होल नंबर. आता समजा मी इथे करून दाखवतो. 0.04ला आपल्याला पूर्ण संख्येत कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की डेसिमल नंतर या ठिकाणी किती डिजिट दिले, 2 दिलेत, 1 आणि 2. मग ह्या नंबरला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 100ने. ज्यावेळेस आपण 100ने मल्टिप्लाय करू त्यावेळेला काय करायचं, हा जो डेसिमल पॉईंट आहे तो 2 0 आहेत ना इथे, कारण आपण डेसिमल नंतर या ठिकाणी 2 डिजिट आपल्याला दिलेले होते, म्हणून आपण 100ने मल्टिप्लाय केलं. का, 1च्या नंतर किती 0 येतात, 2 0. डेसिमल नंतर इथं 2 डिजिट आहे म्हणजे इथे पण 2 0 पाहिजे. ठीक आहे. मग हा जो डेसिमल पॉईंट आहे तो इथून निघून जाणार आणि कोणाच्या नंतर येणार, 4च्या नंतर येणार. म्हणजे मी असं लिहिलं तरी चालेल, तसं 4 म्हणजे हा डेसिमल पॉईंट 2 डिजिटच्या नंतर इथे आला, म्हणजे 04 लिहिला आणि हा डेसिमल पॉईंट. हा 0 जरी नाही लिहिला तरी चालेल, म्हणजे हा 4 पॉईंट म्हणजेच काय, 4 हा झाला तुमचा काय, होल नंबर. यालाच म्हणतात पूर्ण संख्या. ठीक आहे. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, या 0.04ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 100ने. ठीक आहे. म्हणजेच मी काय करतो आता इथे 0.4 हा जो वरचा अंश आहे तो लिहिला, त्याच्याखाली काय लिहिला, 0.04. आता या ठिकाणी मी करून दाखवलं काय, याला जर आपल्याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असेल त्याला कितीने मल्टिप्लाय केलं, 100ने. का, कारण डेसिमल नंतर इथं 2 डिजिट आहेत, 0 आणि 4, म्हणून इथे मल्टिपल बाय काय येणार, 100. जेव्हा आपण 100ने मल्टिप्लाय करतो छेदाला म्हणजेच डिनॉमिनेटरला, तर वरती अंशालासुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं असते, 100ने. ओके. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, प्लस दिलेलं आहे. मग प्लस दिलेलं, प्लस साईन ॲज इट इज लिहायचं. मग पुढचा नंबर कुठला आहे, 0.04 अपॉन 0.4. आता जसं मी सांगितले तर 0.04 जो दिला होता होल नंबरमध्ये कन्वर्ट करताना आपण कितीने मल्टिप्लाय केले, 100ने. पण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की डेसिमल नंतर किती डिजिट आहे, एकच आहे. तो कुठला आहे, 4 आहे. मग एक डिजिट जर असेल डेसिमल नंतर तर आपल्याला ह्या 0.4ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, गुणावं लागणार आहे, 100ने. ओके. मग आपण काय केलं, सॉरी नॉट 100ने, 10ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, कारण डेसिमल नंतर एकच डिजिट आहे. आपला आन्सर काय आलं, हा डेसिमल पॉईंट निघून कुठे आला, एका डिजिटच्या नंतर आला. 1 0 होता म्हणजे एका डिजिटच्या नंतर इकडे येणार, म्हणजे हा 4. इथे डेसिमल पॉईंट लिहिला काय नाही लिहिला काय सारखंच आहे. याचं आन्सरसुद्धा काय आलं, 4 आलं. याचं पण किती आलं, 4 आलं. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे आपल्याला, 10ने करावं लागणार आहे. आणि वरच्याला पण कितीला करावं लागणार आहे, 10ने. हे लक्षात आलं का. इथे 100ने का मल्टिप्लाय केलं, कारण डेसिमल नंतर 2 डिजिट होते, म्हणजे आपल्याला 1च्या नंतर 2 0 घ्यायचे. इथे 10ने का मल्टिप्लाय केलं, कारण डेसिमल नंतर एकच डिजिट होता, म्हणजेच इथे एकच 0 आला पाहिजे. आता मल्टिप्लाय करताना मी तर सांगितलं कसं केलं मल्टिप्लाय म्हणून. या दोघांना ज्यावेळेस मल्टिप्लाय केलं तर किती आन्सर आलं होतं, इथे 4 आलं होतं. म्हणजे मी इथे आन्सर लिहिला, काय लिहिणार, इक्वल्स टू. आता दोघांचं इथे करूया. आता 0.4चं जे आहे, ह्या 0.4चं करूया आपण. 0.4ला जर आपण 100ने मल्टिप्लाय केले तर काय येणार, हा 4 जशाला तसा लिहायचा. किती 0 आहे तिथे, 2 0 आहेत. म्हणजे हा डेसिमल पॉईंट जो आहे तो किती डिजिटच्या नंतर येणार आहे, 2 डिजिटच्या नंतर येणार आहे. म्हणजे हा एक डिजिट आणि इथे काहीच नाही, मग तिथे 0 लिहायचा, हा दुसरा डिजिट, म्हणजे हा डेसिमल पॉईंट. म्हणजे 0.4ला जर आपण 100ने मल्टिप्लाय केलं तर किती आन्सर येणार आहे आपलं, 40 येणार आहे. म्हणजेच मी काय केलं, ह्या दोघांचं आन्सर काय लिहिलं, इथे 40 लिहिलं. ओके. त्याच्यानंतर
आता याला ज्यावेळेस मल्टिप्लाय केलं, इथे मी करून दाखवलं आहे, या दोघांना ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो आपण, ठीक आहे, त्यावेळेस आपलं उत्तर काय येणार आहे? 4 येणार आहे. तो 4 लिहायचा, प्लस कुठला वाला प्लस? हा वाला प्लस. आता परत इथे 0.04 जो आहे, आता 0.04 जो आहे त्याला जर आपण 10ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे आपल्याला माहिती आहे ना. इथे 10च्या नंतर 1च्या नंतर किती झिरो आहेत? एकच झिरो आहे. म्हणजेच आपला हा डेसिमल पॉईंट 1 डिजिटच्या नंतर येणार आहे. म्हणजे आन्सर काय येईल? 0.4. म्हणजे हा डेसिमल जो पॉईंट आहे तो 0 नंतर येणार आहे. ठीक आहे, आलं इकडे. म्हणजे काय आन्सर आलं? 0.4. मग मी इथे लिहिलं 0.4 अपॉन. आता याला मल्टिप्लाय केल्यानंतर 0.4ला 10ने जर मल्टिप्लाय केलं, इथं करून दाखवलं मी, 0.4ला जर 10ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं? 4 येतं. मग ते 4 लिहिलं. म्हणजे आता दोघांचाही जो डिनॉमिनेटर आहे तो सारखा झाला. यालाच म्हणतात LCM, लोएस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे या दोघांचा जो LCM होता कुठला? 0.04 आणि 0.4 किती आला? 4 आला. ठीक आहे, आता आपण ॲडिशन करू शकतो. कसं ॲडिशन करायचं? आता ह्या 40ला लिहायचं, वरती प्लस करायचं, त्याच्यानंतर काय होतं इथे 0.4, तो 0.4 लिहायचा अपॉन हा जो कॉमन डिनॉमिनेटर आहे, दोघांचा सारखाच डिनॉमिनेटर आहे, तर इथे फक्त एकच 4 लिहायचा. ठीक आहे, आता 40मध्ये जर समजा 0.4 जर आपण प्लस केले तर काय होणार आहे? हा 4 जशाला तसा येईल. ठीक आहे, ओके. आणि हा 4 कशासोबत प्लस होणार आहे? 0 प्लस 0 सोबत, सॉरी, हा 0 या 0 सोबत प्लस होणार आहे. म्हणजे जिथे 0 आला. ओके, पॉईंट काय आला? 4 आला. समजलं? म्हणजे हा 4 जशाला तसा 0 + 0 केला तर किती आला? 0. ठीक आहे, आणि नंतर डेसिमल पॉईंट आणि हा 4 अपॉन हा काय होता? 4 होता. आता डिवाईड करायचं. 4च्या टेबलमध्ये 4 कधी येतो? 4 × 1 = 4. लिहिला 1 इथे. 4च्या टेबलमध्ये 0 कधी येतो? 4 × 0 = 0. आणि हा डेसिमल पॉईंट. आता 4च्या टेबलमध्ये 4 कधी येतो? 4 × 1 = 4. इथे 1 लिहायचं. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय आला? 10.1. म्हणजे ऑप्शन नंबर कुठला आहे? 10.1. इथे 10.1. A इज आवर आन्सर.